नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात वन्य प्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशानं आलेल्या टोळीविरोधात वन विभागानं मोठी व धाडसी कारवाई करत शिकारी साहित्याचा मोठा साठा जप्त केला. या थरारक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. वन्य प्राणी शिकारी विरोधातील वन विभागाच्या कणखर भूमिकेचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री कानूर खुर्द येथून सडेगुडवळे गावच्या हद्दीतील घटप्रभा धरण क्षेत्राजवळ वन विभागाचं पथक रात्री गस्त करत होतं. 13 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:30 वाजता पांढऱ्या रंगाची शेव्हरलेट बीट MH15 EB 8938 आणि पाठोपाठ ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर MS04 GE 0938 ही दोन वाहनं संशयास्पदरित्या धरण परिसरात दाखल झाली. वन विभागाच्या पथकानं तपासणीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता रेनॉल्ट डस्टर चालकानं गाडी थांबवण्यास नकार देत रिव्हर्स व नंतर भरधाव वेगाने पळ काढला. त्याचवेळी शेव्हरलेट बीट कारही दहशत माजवण्याच्या उद्देशानं भरधाव निघून गेली. वन विभागाच्या पथकानं सडेगुडवळे ते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. दरम्यान सडेगुडवळे गावच्या हद्दीतील जळकी होळ या ठिकाणी रेनॉल्ट डस्टर कार शेतात घुसली. मात्र कारमधील इसम अंधाराचा फायदा घेत बंदूक घेऊन ऊस शेतात फरार झाले. आरोपींकडे बंदूक असल्यानं तसेच अंधार व उंच ऊसामुळे त्यांना पकडणं शक्य झालं नाही. त्यानंतर वन विभागानं रस्त्याकडेला अडकलेल्या रेनॉल्ट डस्टर कारची तपासणी केली असता बंदुकीची रिकामी केस, 4 जिवंत काडतुसे, मोठा सर्च लाईट, वायर, पाठीवरील बॅगा, दोरी, सुऱ्या, सत्तूर, कटर, धारदार हत्यारं, मोबाईल फोन, हातमोजे असा मोठा शिकारी साहित्यांचा साठा आढळून आला. या सर्व मुद्देमालासह संबंधित कार जप्त करण्यात आली असून एकूण मालमत्ता किंमत 5,21,115 रुपये इतकी आहे. या प्रकरणी वन अपराध क्रमांक WL01/2025 दिनांक 13/12/2025 नोंदवण्यात आले. तपासादरम्यान एकूण 11 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. निष्पन्न आरोपींची नावं लखन शिवाजी हेगडे राहणार मानगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, अनवर इब्राहिम पटेल राहणार दानोळी तालुका हातकणंगले, दिगंबर पांडुरंग अनगुडे राहणार कानूर खुर्द तालुका चंदगड, इर्शाद नदाब राहणार दानोळी तालुका हातकणंगले, बबलू नदाब राहणार दानोळी तालुका हातकणंगले, दाऊद अजीज नदाब राहणार दानोळी तालुका हातकणंगले, शाबगीर दस्तगीर जमादार राहणार दानोळी तालुका हातकणंगले, अक्षय हेगडे राहणार दानोळी तालुका हातकणंगले, तुकाराम महादेव अमरुस्कर राहणार कानूर खुर्द, रियाज दस्तगीर जमादार राहणार दानोळी तालुका शिरोळ, अमीन रहीमबक्ष मुजावर राहणार गंजीमाळ मानेनगर रुकडी तालुका हातकणंगले. यापैकी तुकाराम अमरुस्कर, रियाज जमादार व अमीन मुजावर यांना दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. त्यांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग 1 चंदगड यांच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना 19 डिसेंबर 2025 रोजी वन कोठडी सुनावली आहे. उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी 3 विशेष पथकं तयार करण्यात आली असून उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत चंदगड वन विभागाचे व कानूर खुर्द वन विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.